हे महादेव आपणच काय सुख देणार? त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुणाशी तरी विवाह करण्याचा विचार करावा. मी माझ्या क्रोधावर संयम ठेवला आहे. अन्यथा माझ्या हातून काय घडले असते याची कल्पना मला देखील नाही. श्री महादेवांना मनोमन मी माझे पती मानले आहे. माझे जीवन त्यांच्याखेरीज अपूर्ण आहे. श्री महादेव हे माझे सर्वस्व आहे. ते केवळ माझे आहेत. आणि आता कुणीही आलं तरी मला माझ्या निश्चयापासून कुणीही हलवू शकत नाही. हे ध्यानात असू द्या. आमच्या प्रमादाबद्दल क्षमा असावी देवी. आम्ही आपली परीक्षा घेत होतो. परीक्षा? होय, साक्षात महादेवांना आपल्याला प्राप्त करायचे आहे. हे साधे नाही. महादेव म्हणजे प्रत्यक्ष शिव. या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी. खरोखरच आपण महान आहात देवी. अशी कठोर साधना इतर कुणालाही शक्य होणार नाही. देवी, आमच्या मुखातून अजाणतेपणी काही अपशब्द निघाले असतील तर क्षमा असावी देवी. आपले मनोरथ पूर्ण होवोत. नारायण नारायण. श्री पार्वती देवींचे मन वळवायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा निश्चय हा अचल होता. त्या त्यांच्या निश्चयावर ठाम होत्या आणि म्हणूनच सप्तर्षी देखील श्री पार्वती देवींवर प्रसन्न झाले. म्हणजे आता तुम्हाला सारं कळणार होतं? होय. परंतु देवी, श्री महादेवांनी ही परीक्षा घेण्यामागे त्यांचे एक प्रयोजन होते. प्रयोजन? हो. आणि ज्या अर्थी श्री महादेवांनी त्यांची ही परीक्षा घेतली त्या अर्थी पार्वती देवींची ही साधना पूर्ण होण्याची वेळ देखील समीप आली होती. पण मला एक सांगा, ही परीक्षा घेण्यामागे तुमचे काय प्रयोजन होते? सतीच्या रूपाचं अजाणतेपणे असलेलं स्मरण, ह्याची परीक्षा होती. प्रभो, सप्तर्षींचे आगमन झाले आहे. प्रणाम प्रभो. सप्तऋषी, तुमची आणि पार्वतीची भेट झाली असावी अशी मी आशा करतो. होय प्रभू, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पार्वती देवींना भेटलो. आपल्याविषयी त्यांच्याशी बोललो. तिने सर्व काही शांतपणे ऐकून घेतलं आहे ना? होय. आणि या जन्मीच काय, जन्मोजन्मी आपणच त्यांचे पती असावे असा त्यांचा दृढ निश्चय आहे. आम्ही आपल्याविषयी सांगूनही त्यांचा दृढ विश्वास तसाच आढळ राहिला. हे प्रभू, त्या खरोखरच शक्तीचे स्वरूप आहेत. शिव शक्ती हे मिलन होण्यासाठी सारी सृष्टी आतुर आहे प्रभू. ह्याचा अर्थ तिच्यातल्या शक्ती रूपाची सतीची जाणीव अजूनही तिच्या अंतर्मनात जागृत आहे.
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः यशमदेहि मामदेहि श्री दुर्गा देवी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै शिवायै सततं नमः। नारायण नारायण। तर आख्यानात आपण कुठे होतो? श्री पार्वती देवींची परीक्षा घेण्यासाठी श्री महादेवांनी सप्त ऋषींना पाठवले होते। नारायण नारायण। सप्तर्षींना सांगितल्याप्रमाणे त्यांनी श्री पार्वती देवींची परीक्षा घेतली खरी, परंतु तिथे शिवभक्त नंदी होता। तुम्ही नंदीविषयी मला या आधी कधी सांगितल्याचे मला आठवत नाही। होय, पण नंदी हा माझा अत्यंत प्रिय असा भक्त आहे। मला असे का वाटते आहे की मी नंदीला ओळखते? मला तर हे बी वाटत आहे का मी त्यासनी भेटले आहे म्हणून। होय, तुम्हा दोघींचीही आणि त्याची भेट झाली आहे। नारायण नारायण। आधी मी नंदी आणि श्री पार्वती देवी यांच्या भेटीविषयी सांगतो। माते, प्रणाम माते। कोण आहात आपण? मी ओळखलं नाही आपल्याला। मी नंदी। माते, आपण खरंच मला ओळखलं नाही? खरेच मी आपल्याला ओळखलेलं नाही। आपण अस्वस्थ दिसत आहात। काय करत आहात इथे? भक्ताच्या मनात आपल्या देवाच्या दर्शनाशिवाय काय हेतू असणार आहे माते? समजले नाही मी। आणि मी आपणास हे सांगूही शकत नाही। आता मी आपणास एवढेच सांगू शकतो की मी आपणास ओळखतो आणि केवळ आपल्या दर्शनासाठी मी येथवर आलो आहे। दर्शन? माझे दर्शन? होय माते, आपले दर्शन झाले, मी कृतकृत्य झालो। येतो मी। नारायण नारायण। आणि या नंदीला श्री पार्वती मातेची जी परीक्षा घेतली जात होती ती पटली नाही, आणि म्हणूनच हा शिवभक्त नंदी श्री महादेवांपुढे जाऊन उभा राहिला। स्वामी, मी मातेला पाहून आलो स्वामी। आपण त्यांची एवढी परीक्षा का घेत आहात? नंदी, भावनेच्या आहारी जाऊन बोलू नको। देवा, माझं चुकत असेल, परंतु मातेच्या या यातना मला पाहवत नाही। माझी आपल्याला एक प्रार्थना आहे, त्या नक्की कोण आहेत याचे स्मरण आपण त्यांना करून द्यावे आणि त्यांना कैलासात बोलावून घ्यावे। नाही नंदी, अजूनही ती वेळ आली नाही। ही वेळ केव्हा येणार स्वामी? प्रतीक्षा कर। परंतु तोपर्यंत मातेला कष्टात राहावे लागेल। हे तिने स्वीकारलेलं आयुष्य आहे, ह्यात कोणीही हस्तक्षेप करणे योग्य नाही। स्वामी, मला एकाच गोष्टीची खंत आहे, मातेनी मला ओळखलं नाही। नंदी, एक दिवस ती तुला अवश्य ओळखे, चिंता नसावी। नारायण नारायण। कैलासात सर्व गणही ज्याचे ऐकायचे तो म्हणजे नंदी। भक्तीचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारात दास्य भक्तीचं प्रतीक म्हणजे हा नंदी।
आता माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुम्ही म्हणालात की माझी आणि नंदीची भेट झाली आहे म्हणून. होय, पण कधी, कुठे? जेव्हा तू पहिल्यांदा गडावर आली होतीस तेव्हा तुझी आणि त्याची भेट झाली आहे. आपल्या विवाहात देखील नंदी उपस्थित होता. आणि माझी देवा? बानू, नंदी चंदनपुरीला देखील आला होता. तिथे चंदनपुरीला आणि इथे गडावर तुझी आणि त्याची भेट झाली होती. मला बी त्यासनी बघायची इच्छा आहे बघा. देवा, त्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण नंदीला इथेच बोलूया. पण मुनिवर, त्याआधी आपण नंदीची पूर्वकथा सांगावी. नारायण नारायण. शुभम भवतु. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. मी जशी कल्पना केली होती तसेच आपले रूप आहे. हे प्रभू, माझा नमस्कार स्वीकार करावा. आपला नमस्कार मला पोहोचला. प्रभू, मी या नंदीचा पिता शिलाद, याला आज इथे घेऊन येण्याचं एक विशेष कारण आहे. हा जन्मल्यापासून आपलं ध्यान करतो, सतत आपल्याला भेटायचं असं म्हणतो. म्हणून आज मी मुद्दाम याला इथे घेऊन आलोय. नंदी, तुझी काय इच्छा आहे? प्रभू, मला आजन्म आपली सेवा करण्याचा आशीर्वाद द्यावा. पण ते कसं शक्य आहे? मी तर स्मशानात राहतो, फल आहार घेतो किंवा काहीच ग्रहण करत नाही. दिवसेंदिवस मी ध्यानात असतो. तेव्हा नंदी, तू माझ्या बरोबर येऊन काय करणार? प्रभू, मी आपली मनोभावे सेवा करेन. काय, कशी ते मी नाही सांगू शकत, परंतु आज मी स्वतःला आपल्यापाशी अर्पण करण्यासाठी आलो आहे. प्रभू, आपण याची प्रार्थना स्वीकार करावी. कारण आपण जर याचा स्वीकार केला नाही ना, तर याचं जगणं असह्य होऊन जाईल. नंदी, विचार कर. माझ्या बरोबर राहणं एवढं सोपं नाही. प्रभू, आपण हवं तर माझी परीक्षा घेऊ शकता, परंतु मला अंतर देऊ नका. शिलाद, काय करायचं? तुझ्या वृद्धपकाळी तुझा पुत्र तुझ्या बरोबर नसेल. हे प्रभू, त्याची इच्छा पूर्ण करता आली याचं समाधान नक्कीच असेल मला. नंदी, ह्या क्षणापासून मी तुझा स्वीकार करतो. आजपासून मी आपला दास झालो आहे. शुभम भवतु. शिलाद, निश्चिंत होऊन जा. कल्याण मस्तु. आपण नंदीला आता बोलावत आहात ना?
नंदी, 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 ह्या जेजुरी गडावर तुझं स्वागत आहे. या खेळाचं साक्षी ठरलं आहे श्री नंदेश राव. या खेळाच्या नियमाप्रमाणे यांना योग्य ती साक्ष द्यावी लागेल. सारीपाटाच्या खेळात नंदी आपणच होतात ना? होय माते. म्हणजे तुम्ही देखील त्या कारस्थानाचा भाग होतात तर? नाही माते, त्यावेळेस मी निष्पक्ष राहून निर्णय दिला होता. आज्ञा असावी. तुम्ही गडावरच थांबावे. नंदी, म्हाळसेची इच्छा आहे म्हणून तू गडावरच थांबावे. नारायण नारायण. हे प्रभू, या आख्यानाच्या निमित्ताने आपला प्रिय भक्त नंदीही या राजवाड्यात हे आख्यान ऐकण्यासाठी आला आहे. आता लवकरात लवकर आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. होय देवा. श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी श्री पार्वती देवींनी जी कठोर साधना केली त्यात सप्तर्षींनी देखील त्यांची परीक्षा घेतली. अर्थात श्री महादेवांना हे सारे काही ज्ञात होते. याचा अर्थ आता पार्वती देवींवर महादेव प्रसन्न होणार होते, हो ना मुनिवर? नारायण नारायण. ते व्हायला त्या क्षणी वेळ होता, कारण श्री पार्वती देवींना अजून एका मोठ्या परीक्षेला जणू सामोरं जायचं होतं. अजून एका परीक्षेला? आता इतकं सोसल्यावर अजून देवींनी कसली परीक्षा द्यायची? देवाच्या मनात काय बाय असणार, त्या परिस असं घडणार नाही बघ. अरे बरं, अजून काय करायचं राहिलंय त्यांचं? अरे देवांसाठी समद सोडून त्या रानात गेल्या, काही न खाता पाणी बी न पिता नुसती पानं खाऊन त्यांनी व्रत केल्या. ती आता अजून काय करायचं मग त्यांनी? आता मला काय विचारताय? महाराज सांगते त्यात ध्यान द्या. मुनिवर, त्यांना आता अजून कोणत्या परीक्षेला सामोरं जायचं होतं? इतक्या खडतर साधनेनंतर त्यांना अजून एका दिव्यातून जायचं होतं. होय देव. आणि तो क्षण कदाचित त्यांच्या कठोर तपश्चर्येतला निर्णायक क्षण ठरणार होता. पण असं काय घडणार होतं त्यांनी?